अध्यक्ष महोदय 93चा बॉम्ब ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे नुसतं मुंबई नाही अध्यक्ष महोदय, पूर्ण देश हादरला आणि त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये 257 लोकांचा निरपराध जीव गेला अध्यक्ष महोदय. 700 पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय. त्या बॉम्ब ब्लास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याच्या नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय. हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर. अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय. माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, जो आपल्याकडे मी पाठवलेला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा 93चा बॉम्ब ब्लास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला. आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसैनिक हा अध्यक्ष महोदय, काय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा. अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका. ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय? हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय? हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो? बडगुजर कोणाची फोनाफोनी करतो? त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे. असा बॉम्ब ब्लास्टच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या. आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष महोदय? आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का? आणि हे प्रमुख पक्ष आहेत, मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात, स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांवर पार्टी करतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मला विनंती आपल्याकडे, आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत, मी विनंती करतो साहेबांना, साहेब लवकरात बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून ह्याची चौकशी करा. ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण, ह्याला कोण वाचवतो, कोण फोनाफोनी करतो ह्या बडगुजरसाठी, ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. बघा, लक्षात घ्या, बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय. म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.